लायंस क्लब ऑफ मसूर व महिला मर्चेंट कराड़ शाखा मसूर का वरिष्ठ नागरिकों का सत्कार व बाढ़ पीड़ितों के लिए सहायता अभियान। वरिष्ठ नागरिक दिवस के उपलक्ष्य में लायंस क्लब मसूर एवं महिला मर्चेंट कराड़ शाखा मसूर के संयुक्त तत्वावधान में विशेष कार्यक्रम आयोजित किया गया। इस अवसर पर वरिष्ठ नागरिकों का सत्कार कर उन्हें सम्मानित किया गया। साथ ही सोलापुर जिले के बाढ़ पीड़ित परिवारों के लिए सहायता अभियान भी चलाया गया। कार्यक्रम में वरिष्ठ नागरिक संघ के अध्यक्ष किशोर कांबीरे, पूर्व अध्यक्ष आरपी सालुंखे, गोकुल सर, वरिष्ठ नागरिक संघ के सभी सदस्य, लायंस क्लब पदाधिकारी लायन दुष्यंत राव जगदाले, कैबिनेट ऑफिसर लायन दिलीप पाटिल, कैबिनेट ऑफिसर मेंटल हेल्थ लायन डॉक्टर रमेश लोखंडे, कैबिनेट यूथ लायन विद्या मोरे तथा बड़ी संख्या में ग्रामस्थ उपस्थित रहे। ब्यूरो चीफ विद्या मोरे की खास रिपोर्ट। आपण सगळे आता हेल्थ बद्दल अवेअर आहोत। फक्त थोडंसं आपल्याला योगा करण्याची थोडी गरज आहे। आपलं मानसिक संतुलन काय म्हणतात, दररोज आपण एक अर्धा तास योगाचा अभ्यास करणं खूप आवश्यक आहे एवढं मी सांगेन। आता 4 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर हा पूर्ण आमचा मेंटल हेल्थ वीक, तर आपण त्या दरम्यान मसूरमध्ये पण एक रॅली करणार आहोत 4 तारखेला आणि बरेच पूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये ॲक्टिव्हिटीज होणार आहेत। तर सगळ्या मला नागरिकांना माझं विनंती आहे, जसं त्यांनी सांगितलं की वेळेवर तुम्ही चेकअप करा, शुगर 6 महिन्यात चेक करा, ब्लड प्रेशर 6 महिन्यात एकदा चेक करा, जरी तुम्हाला नसेल तरी आणि असेल तरी दर महिन्याला चेक केली पाहिजे कंपल्सरी। हे महत्त्वाचं सगळ्यांनी लक्षात घ्या। आणि बरेच जण आपण काय करतो 2-2 दिवसामध्ये मग शुगर चेक करतो, तर त्या दृष्टीनं तपासणी करणं आवश्यक आहे। गोळ्या व्यवस्थित घ्यायला आंबेडकर त्यावेळी सांगितलं ते अगदी करेक्ट आहे की नियमित औषधोपचार करा, डॉक्टरांचा सल्ला घ्या, मनाने काही औषधं बंद करू नका। बऱ्याचशा ज्या गोष्टी काय निर्माण झालेल्या ते औषधं बंद करू, मला आता काही त्रास नाही, माझी आता शुगर चांगली आहे, मग कशाला गोळ्या खावा, अशी मानसिकता सगळ्यांची तयार होणं साहजिक आहे। पण आपण त्या लक्षात ठेवा की आपण गोळ्या घेतले किंवा घेतोय म्हणून आपली शुगर, जर आपण मत व्यक्त करत नसेल तर तो ज्येष्ठ नागरिकच नाही। त्याचं उदाहरण सुंदर म्हणजे महाभारतामध्ये जेव्हा द्रौपदी वस्त्रहरण चालू होतं तेव्हा जे ज्येष्ठ होते त्या सगळ्या ज्येष्ठांनी कोणीही त्याचा निषेध केला नाही। धृतराष्ट्रापासून भीष्माचार्यामध्ये सगळेजण शांत बसले आणि त्यामुळे ते महाभारत घडलं। परंतु प्रत्येक वेळी ज्येष्ठांनी अशा चुका काढण्यासाठीच तोंड उघडलं पाहिजे असं नाही आहे। चांगल्या गोष्टीसाठी सुद्धा ज्येष्ठांनी तोंड उघडलं पाहिजे। आणि त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे आजचा हा जो कार्यक्रम आयोजित करणारी कराड मर्चंट ही जी संस्था आहे, या संस्थेचा हा उपक्रम अतिशय स्तुतिप्रिय आहे, स्तुत्य आहे। त्यासाठी मी प्रथमतः त्यांना धन्यवाद देतो आणि मर्चंट ग्रुपला मी शुभेच्छा देतो। आमच्या जगदाळ मॅडम असे छान व्हायचं लेक्चर की समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ मसूर, लायन्स क्लब मसूर व मसूर ग्रामस्थांच्या वतीने मराठवाडा येथील पूरग्रस्त कुटुंबियांना मदत करण्यासाठी मदत फेरी आपल्या दारामध्ये आली। लायन्स क्लब मसूर व मसूर ग्रामस्थांच्या वतीने मराठवाडा येथील पूरग्रस्त कुटुंबियांना मदत करण्यासाठी